2 आठवड्यांपूर्वी राजापूरचा एक छोटासा प्रवास केला होता. खूप सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, कातळशिल्प पाहून शेवटी गंगा जिथं अवतरते त्या ठिकाणी गंगेचं दर्शन घेऊन मी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी म्हणजे पुण्याला निघालो. येताना अनुस्कुरा घाटातून प्रवास केला आणि सुखरूप पुण्याला पोचलो. पण मित्रांनो, पुण्याला आलो आणि मला घशाचं इन्फेक्शन झालं होतं. कारण कोकणात असलेला प्रचंड उकाडा आणि AC गाडीतून केलेला प्रवास त्याचा घशावर परिणाम झाला आणि मला प्रचंड प्रमाणात सर्दी आणि खोकला झाला होता. आल्या आल्या मी पुन्हा आमच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांच्याकडनं तपासणी करून घेतली, औषधोपचार घेतले. त्यांनी इंजेक्शन दिलं, काही गोळ्या औषधं लिहून दिली आणि 15 दिवस आराम कर असं सक्त ताकीद दिली. डॉक्टरांनी केलेले उपचार याचं फळ 4 दिवसातच मिळालं. मी ठणठणीत बरा झालो आणि मी लगेचच उत्तराखंडच्या 4 धाम यात्रेच्या तयारीला लागलो. चारधाम यात्रेला जाण्यासाठी मला दिल्लीवरनं प्रवास करायचा होता. यावेळेस मी माझी गाडी न घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं दिल्लीला पोहोचण्यासाठी मी पुण्याहून दिल्लीला जाणारं सकाळी 7 वाजताचं जे विमान आहे त्या विमानात बसलो. थोड्याच वेळात पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरनं आमच्या विमानानं आकाशात झेप घेतली. प्रवास अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित झाला आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 9च्या सुमारास मी दिल्लीत पोचलो. दिल्लीत उतरल्यावरती मी सर्वप्रथम निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथे गेलो. निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय. इथनं अशा बसेस हरिद्वारसाठी जातात. बसमध्ये बसलो आणि मग आमची बस दिल्ली मिरठ महामार्गावरनं हरिद्वारकडे जाण्यासाठी निघाली. मित्रांनो, रस्त्यावरती तुरळक गर्दी होती. दुपारची वेळ झाली होती आणि मग मेरठच्या पुढे एके ठिकाणी आमच्या ड्रायव्हरनं जेवणासाठी गाडी थांबवली. मित्रांनो, इथं जेवायला थांबलो आणि मग खऱ्या अर्थानं माझ्या गाडीतले जे सहप्रवासी आहेत, जे भारताच्या विविध भागातून आलेत, त्यांच्याबरोबर माझी ओळख झाली. आज माझ्यासोबत या यात्रेत श्री मिलिंद नांगणे हे आहेत आणि पुढील 13 दिवस ते माझ्यासोबत असणार आहेत. म्हणजेच आम्ही आमची रूम, जेवण हे सगळं शेअर करणार आहोत. मित्रांनो, उत्तर भारतातल्या या ढाब्यावरती जेवायला थांबलो. आम्ही एकत्र जेवण केलं आणि मग इथून जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व प्रवासी पुन्हा आमच्या बसकडे निघालो. भयानक ऊन आहे. बस मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत मी जो काय प्रवास केला आहे तो एकतर एकट्यानं स्वतःच्या गाडीतनं किंवा माझ्या मित्रांसोबत आम्ही भारत भ्रमण केलेलं आहे. हा मात्र माझा पहिला अनुभव आहे जिथं मी 15 ते 20 लोकांसोबत आहे, पण ज्यांचा माझा अल्प परिचय आहे. त्यामुळं खरं सांगू का, शूटिंग करताना सुरुवातीला थोडी धाकधूक वाटत होती. दुसरी गोष्ट अशी होती की ही सगळी मंडळी आपल्या कुटुंबियांसोबत होते आणि त्यांचं शूटिंग करणं त्यांना आवडेल का नाही, मनात ती एक शंका होती. पण खरं सांगू का, माझ्या मनातली ही चिंता मी त्यांच्यासमोर व्यक्त केली. त्यांना सांगितलं की मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी असं शूटिंग करतो आहे, तर तुम्हाला चालेल का? आणि क्षणाचाही विलंब न करता या सगळ्या मंडळींनी त्याला होकार दिला आणि मग मात्र माझ्या मनातली ही जी काळजी, ही जी धास्ती होती ती लगेचच शमली. आणि मग अशातच संध्याकाळी 5:30च्या सुमारास आमची गाडी हरिद्वार इथं पोचली. आमच्या ड्रायव्हरनं आम्हाला हरकी पौडी या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये सोडलं. त्यानं सांगितलं की संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान इथं आरती असती, गंगा आरती असती. तुम्ही आधी गंगा आरतीचं दर्शन घ्या आणि मग पुन्हा इथं या, मग आपण हॉटेलवर जाऊ. त्याचं म्हणणं सर्वांना पटलं आणि म्हणून आम्ही ताबडतोब हरकी पौडी इथं गंगा आरती दर्शनासाठी निघालो. मित्रांनो, हरिद्वार, हरीचं हे द्वार आहे, कारण इथूनच खऱ्या अर्थानं आपला
प्रवास सुरू होतो तो चारधाम यात्रेचा. आणि तत्पूर्वी गंगेला आपण एक संकल्प करतो, गंगा मातेला एक प्रार्थना करतो की आमचा हा प्रवास निर्विघ्नपणे सुखरूपपणे होऊ दे. त्यासाठी भाविक इथल्या गंगेत स्नान करतात, संकल्प करतात आणि मग चारधाम यात्रेला सुरुवात करतात. आम्हीही तसंच केलं. आलो इथं, स्नान केलं गंगेत आणि मग त्यानंतर गंगा आरती सोहळ्यात सामील झालो. मित्रांनो, मेचा महिना होता. जगभरातून लाखो भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. चारधाम यात्रा ही फक्त 6 महिन्यांसाठीच असते, एप्रिल ते ऑक्टोबर. आणि मग एकदा हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली की रास्ते बंद होतात आणि मग मंदिरं बंद होतात. त्यामुळं ह्या 6 महिन्यात जगभरातून लाखो भाविक हे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. आणि या गर्दीचा पहिला सर्वप्रथम प्रत्यय हरिद्वारमध्ये आपल्याला येतो. मित्रांनो, आज संध्याकाळी जेव्हा मी इथं हरिद्वारच्या या घाटावर पोचलो तेव्हा अक्षरशः पाऊल ठेवायला देखील जागा नव्हती. संपूर्ण घाट परिसर हा लाखो भाविकांनी भरलेला होता. नदीच्या दोन्ही तीरावरती हजारो भाविक जागा मिळेल तिथे बसलेले होते आणि पलीकडच्या तीरावर काही वेळानं आरतीला सुरुवात झाली. मित्रांनो, आरतीचा हा जो सोहळा आहे हा खूप सुंदर पवित्र वातावरणात पार पडतो. लाखो भाविक एका स्वरात, एका आवाजात ही आरती म्हणत असतात आणि हे ऐकताना आपल्या अंगावरती रोमांच उठतं. या अशा सुंदर सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर ही आरती समाप्त होती आणि मग ही जी सर्व भाविक आहेत हे पुन्हा आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी इथून निघतात. मित्रांनो, अशा पद्धतीनं गंगा आरती सोहळ्यात सहभागी होऊन आता उद्या सकाळी आपण खऱ्या अर्थानं चारधाम यात्रेला सुरुवात करतोय. चला, मी सर्वप्रथम माझं हॉटेल दाखवतो जिथं आम्ही मुक्काम केला होता. ही आमची खोली आहे. मी आणि आंगणेसाहेब आम्ही ही रूम शेअर करतोय. 7:05 झालेत. ही आमची रूम आहे. हॉटेलची लॉबी अशी. हरिद्वारमध्ये जिथं राहिलोय ते आमचं हॉटेल आहे, केशव पॅलेस. सकाळी सगळेजणांनी लॉबीमध्ये आपापले जे सामान आहे ते आणून गोळा केलं आणि मग त्यानंतर सुरुवात झाली ते गाडीच्या टपावरती बॅगा चढवण्याचं. मित्रांनो, रोज हा कार्यक्रम साधारण अर्धा ते पाऊण तास चालणार आहे, कारण 22 ते 25 लोकांच्या बॅगा रोज उतरवणं आणि चढवणं याला वेळ लागतो. मित्रांनो, आमचं हॉटेल हरकी पौडीपासून साधारण 1.5-2 किलोमीटर अंतरावरती होतं आणि इथं बरेच हॉटेल्स आपल्याला उपलब्ध होतात. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या बजेटमधले हॉटेल्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. ब्रेक जो आपका वर्क फ्रंट रहेगा एंड दूसरा प्रेशर ब्रेक. ओके, देन आप जैसे ही वर्कआउट पहुंचते हो आपका क्लीनर होगा एंड स्टे रहेगा. आज का शेड्यूल ज्यादा कुछ भारी नहीं है, नॉर्मल शेड्यूल. सर 300 किलोमीटर 6 से 7 घंटे लगेंगे आप. द्वारकाधीश भगवान मित्रांनो, जसं आमच्या टूर ऑपरेटरनं सांगितलं की आजचा आमचा प्रवास हरिद्वार ते बारकोट असा होणार आहे आणि यासाठी आम्हाला 6 ते 7 तास लागू शकतात. तत्पूर्वी हरिद्वारमधनं निघण्याआधी आमची गाडी एका ठिकाणी थांबली जिथं आमच्या ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली होती. ब्रेकफास्ट केला आणि मग सगळे पुन्हा गाडीत बसलो आणि आता आमचा प्रवास सुरू झाला ते बारकोट इथं जाण्यासाठी. मित्रांनो, माझ्या गाडीत प्रामुख्यानं भाविक जे होते ते सगळे गुजरातचे होते आणि त्यामुळं रोज सकाळी गाडीत बसल्यावरती त्यांचा एक नियम होता. त्यांचे असलेले भजन कीर्तन हे म्हटल्यानंतर मग जय श्री कृष्णा जय श्री केदारनाथची घोषणा दिल्यानंतर आमचा प्रवास पुढं सुरू होतो. हरिद्वारमधनं
वरती म्हणजे पुढे बारकोटकडे जाताना आपल्याला संपूर्ण प्रवास हा डोंगरातनं करायचा आहे, घाटातल्या रस्त्यांनं करायचा आहे. आणि म्हणून आमच्या चालकानं गाडीच्या इंधनाची टाकी ही पूर्ण भरून घेतली. तुम्हाला काल म्हणाल्याप्रमाणे उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट आहे. टेम्परेचर 40 डिग्रीच्या आसपास आहे. आणि मग ठिकठिकाणी आपल्याला असे रसवंतीगृह पाहायला मिळतात. मित्रांनो, या प्रवासात मला अजून एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे जर का आपल्यासोबत गुजरातचा पर्यटक, गुजरातचे भाविक असतील तर आपल्या गाडीमध्ये एकही सेकंद आपण शांत राहू शकत नाही. कारण ही मंडळी प्रचंड बोलणारी असतात आणि यांना प्रचंड बोलायला आवडतं, माहिती द्यायला आवडते, माहिती घ्यायला आवडते. आणि जर काही बोलणार नसतील तर दुसरं कार्य ही मंडळी म्हणजे आवर्जून करतात, ते म्हणजे खाण्याचं. गाडीत शांतता असली तरी हळूच मागणं कुठनं तरी एखादा पुडा निघायचा आणि तो पुढच्या सीटपर्यंत सरकायचा. खायचे पदार्थांची रेलचेल या संपूर्ण प्रवासात मला अनुभवायला मिळाली. मित्रांनो, प्रवासाचा माझा तसा हा दुसराच दिवस आहे आणि मागच्या 24 तासातच मी गुजराती शिकीन याची मला खात्री पटली आहे. कदाचित केदारनाथचं दर्शन घेईपर्यंत मी पण गुजराती भजन म्हणायला लागेल असं मला वाटायला लागलं. मध्ये थांबलोय कारण इथं एकाचे फोन हरवलाय, म्हणून तो आता इथनं कुठनं तरी नवीन फोन घेतोय. योगायोग असा होता की ज्या ठिकाणी आमची गाडी थांबली तिथं शेजारीच महादेवाचं एक सुंदर प्राचीन मंदिर पण होतं. महादेवाला नमस्कार केला. म्हटलं बाबा, आमचा हा सगळा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे. देहरादून शहर ओलांडत असताना नशिबानं मला IMAचं प्रवेशद्वार पाहता आलं आणि मला मनापासून अतिशय आनंद झाला. इंडियन मिलिटरी अकॅडमीचं हे महत्त्वाचं स्थान देहरादूनमध्ये आहे. देहरादून शहर ओलांडल्यानंतर पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरती आमची गाडी धावायला लागली आणि मग थोड्या वेळानं आम्ही त्या ठिकाणी पोचलो जिथं चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सर्व गाड्यांची नोंदणी होते. मग एके ठिकाणी आमच्या चालकानं गाडी बाजूला घेतली आणि आमच्या गाडीच्या नोंदणी संदर्भातील सर्व कागदपत्रे तिथं दिले आणि मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं आम्ही शहरी भाग सोडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये प्रवेश करत आहोत. चारधाम यात्रेच्या तयारीसाठी उत्तराखंड सरकारनं जागोजागी असे चेकपोस्ट उभे केलेले आहेत जिथं भाविकांना आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन, स्वतःचं रजिस्ट्रेशन अशी कागदपत्रं दाखवावी लागतात. चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इथं नोंद घेतली जाते आणि मग ती गाडी, ती व्यक्ती पुढं पाठवली जाते. या प्रवासात आता गाडीमधले AC बंद होतात कारण इथून सगळा प्रवास हा आता डोंगरातून सुरू होतो. उन्हाळा मात्र काय कमी नव्हता. डोंगरात असलो तरी प्रचंड गरम होत होतं. गाडीच्या चालकानं आम्हाला सावधान केलं की आता इथून पुढचे 10 दिवस आपल्याला गाडीत AC लावता येणार नाही आहे. आणि मग खऱ्या अर्थानं उत्तराखंडमधल्या पर्वतरांगांमध्ये आमचा प्रवेश झाला. मित्रांनो, आता गाडी हळूहळू उंचावर जात होती. खाली असलेली गावं ही आता छोटी छोटी दिसायला लागली होती. आणि या अशा प्रवासातच मला डोंगरांमध्ये झालेलं भूस्खलन, त्यामुळं तुटलेले रस्ते, तिथं सुरू असलेली कामं हे सर्व खिडकीतून पाहता येत होतं. वाटेत काही ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं कारण झालेलं भूस्खलन साफ करण्याचं काम सुरू होतं. मित्रांनो, असा आमचा हा प्रवास सुरू होता. कधी थांबत होतो तर कधी गाडी पुढं निघत होती. आणि मग अशातच रात्री 8:30च्या सुमारास बारकोटच्या अलीकडं असलेल्या नवगाव येथे आम्ही पोचलो. आज रात्रीचा मुक्काम आमचा इथं होणार आहे.
ही रूम आहे. अंगणे काका इथे आहेत, त्यांचं सामान, माझी बॅग इथं ठेवलंय. हे असं आहे. इथं वॉशरूम आहे. रात्रीचे 9:30 वगैरे वाजले असतील. अशी अवस्था आहे आता. भयानक गर्दी आहे बरं का यावर्षी चारधाम यात्रेला. ट्रॅव्हलर भरून गाड्या येतात दिल्ली, उत्तराखंड, हा मुख्यतः दिल्लीवरनच, दिल्ली, देहरादून आणि कुठनं हरिद्वार. हा, कारण रेल्वे सगळ्या हरिद्वारला येतात आणि हरिद्वारवरनं मग या सगळ्या गाड्या निघतात. खूप व्यवस्थित नियोजन करायला लागतं या अशा प्रवासांचं. छान आहे हा सगळा परिसर. तेव्हा गाड्या येत आहेत अजून तिथनं, मला जर दिसत असतील. बारकोट नवगाव म्हणून हा एरिया आहे आणि आमचं मंत्रा नावाचं हे हॉटेल आहे. तर आमचा मुक्काम इथं 2 दिवस आहे, म्हणजे आजची रात्र आणि उद्याची रात्र. आज रात्री जेवण करून आता झोपणार आणि पहाटे 2 वाजता आमची ती जी बस आहे त्या बसनं यमुनोत्रीला आम्ही जाणार आहे. खूप गर्दी असं कळलेलं आहे, ट्रॅफिकमध्ये बराच वेळ जातो, म्हणून पहाटे लवकर निघायचं. इथून 100-125 किलोमीटर आहे वाटतं यमुनोत्री, माहीत म्हणजे कदाचित तेवढं 100-1 किलोमीटर आहे. म्हणजे ही गर्दी टाळण्यासाठी आम्हाला आमच्या गाडीवाल्यानं सांगितलं की पहाटे म्हणजे रात्री 2लाच निघायचं. चला म्हटलं हे पण करून बघू. खऱ्या अर्थानं आमची चारधाम यात्रा आता सुरू होते. हरिद्वार नंतर पहिला आता यमुनोत्रीला जातोय, मग पुढं गंगोत्री, त्याच्यानंतर केदारनाथ आणि मग बद्रीनाथ आणि मग ऋषिकेश, असं करून पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हा प्रवास सगळा कसा होतो याची सगळ्याची माहिती देतोच मी तुम्हाला. अनप्लॅन ट्रिप असली ना की असे बोम होते. अचानक निघालोय, ठीक आहे. पण माझ्या हॉटेलच्या तळमजल्यावरतीच रेस्टॉरंट असल्यामुळे मी आणि आंगणे काका तिथं जेवणासाठी गेलो. मित्रांनो, बुफे असल्यामुळं जेवण केलं आणि लगेच आम्ही दोघं आमच्या रूमवरती परतलो. पहाटे 1:30च्या सुमारास एक कर्कश असा SMS अलर्ट सगळ्याच मंडळींच्या फोनवरती वाजला. ते वाचल्यावरती लक्षात आलं की उत्तराखंड सरकारनं एक SMS अलर्ट जारी केला होता, ज्यात सांगण्यात येत होतं की उत्तर काशी आणि वरच्या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि वादळी वारं वाहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं भाविकांनी तसं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं. SMS अलर्ट एकमेकांना शेअर केल्यानंतर आम्ही 2 वाजता सर्वजण पुन्हा आमच्या गाडीपाशी गोळा झालो. मित्रांनो, आता 2 वाजता आम्ही निघतोय ते यमुनोत्री धामकडे जाण्यासाठी. आमच्यापैकी बऱ्याच जणांची झोप अर्धवट झालेली होती, कारण काल पूर्ण दिवस आम्ही प्रवासच करत होतो आणि काल रात्री अवघे काही तासच आराम करायला मिळाले होते. आमच्या हॉटेलवरनं काही किलोमीटर पुढे गेल्यावरती बारकोटच्या पुढे एक चेकपोस्ट होता, जिथं गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. तेव्हा आम्हाला कळलं की उत्तराखंड सरकारनं सुरक्षेचा उपाय म्हणून ठिकठिकाणी वाटेत असे चेकपोस्ट उभे केलेले आहेत. असे चेकपोस्ट उभं करण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे जर वरच्या भागात डोंगरात जर कुठं काही दुर्घटना घडली असेल तर खाली असलेल्या वाहनांना वरती जाण्यापासून रोखता येतं, जेणेकरून ट्रॅफिक जॅम आणि इतर अडचणींना भाविकांना सामोर जावं लागत नाही. मित्रांनो, आमचं नशीब जोरदार होतं. आम्हाला कुठेही वाटेत काहीच अडचण आली नाही आणि सकाळी 6च्या सुमारास आम्ही यमुनोत्री धामच्या बसस्टॉप इथं दाखल झालो. याच बसस्टॉपच्या इथनं अत्यंत सुंदर असं हे दृश्य मला पाहता आलं. या पर्वतरांगांच्या मध्ये कुठंतरी यमुनोत्री धाम आहे आणि तिथं आज आपल्याला जायचं आहे. यमुनोत्रीच्या या बसस्टँडमधनं आता यमुनोत्री धामकडे जाण्यासाठी निघालो. तत्पूर्वी आकाशाकडे एक नजर टाकली, कारण काल रात्रीच्या SMS मध्ये पावसाची शक्यता दिलेली होती. इथं पार्किंग आहे मोठं आणि इथनं आपण चालत जातो.
मित्रांनो, यमुनोत्रीच्या बस स्टँड किंवा बस पार्किंगपासून साधारण आपल्याला 7 किलोमीटर वरती चालत जायचं आहे. इथून भैरवनाथ बाबांचं जे मंदिर आहे तिथपर्यंत रस्ता अत्यंत व्यवस्थित आहे. खरं तर संपूर्ण प्रवासातला रस्ता व्यवस्थितच आहे, पण भैरवनाथ मंदिरापर्यंत आपण एका ठराविक चढाईच्या रस्त्यानं वरती जातो. भैरवनाथ बाबांचं मंदिर ओलांडल्यानंतर मात्र खडी चढाईला सुरुवात होते. चारधाम यात्रेला निघण्यापूर्वी मला विश्राम काकांनी यात्रेला जाण्यापूर्वी CTRचे शूज घ्या असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो, माझा अनुभव असा आहे की हे शूज वापरल्यामुळं, ते बूट पायात असल्यामुळं यमुनोत्रीची यात्रा माझी अत्यंत व्यवस्थित आणि कुठलीही अडचण न येता पार पडली. यमुनोत्री ट्रेक सुरू झालाय 5 किलोमीटरचा. पहिलं 1.5-2 किलोमीटर रस्ता आहे असं. तिथून पुढं वरती ट्रेकिंग स्टार्ट होतं खऱ्या अर्थाने. मित्रांनो, इथून खऱ्या अर्थानं आपला प्रवास सुरू होतो तो डोंगरातनं. खालच्या बाजूला आपल्याला गाव दिसायला लागतं, जिथं आपण बसमधनं उतरलो होतो. बसमधून जिथं उतरलो त्या भागाला जानकी चट्टी असं म्हणतात. मित्रांनो, सकाळची वेळ होती, सगळीकडं साफसफाईचं काम सुरू झालेलं होतं. त्याचसोबत मला एक गोष्ट इथं आवडली, ती म्हणजे इथल्या प्रशासनानं ठिकठिकाणी जागोजागी अत्यंत स्वच्छ सुंदर अक्षरात दिशादर्शक फलक लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला एकूण किती अंतर पार केलंय, किती अंतर पार करायचंय याची स्पष्ट माहिती मिळते. मित्रांनो, यात्रेच्या सुरुवातीला इतका स्वच्छ परिसर पाहून मला खरंच खूप आनंद झाला होता. नाहीतर अशा ठिकाणी बऱ्याच वेळा घोडे, खच्चर यांची जी विष्ठा असते ती रस्त्यात सांडलेली आपल्याला पाहायला मिळते. तसं मात्र मला इथं दिसत नव्हतं. तसेच या प्रवासादरम्यान आपल्याला वाटेत अशा शेड उभारलेल्या दिसतात, जिथे यात्रेकरू काही क्षण विश्रांती घेऊन पुढं प्रवासाला निघू शकतात. यमुनोत्री धामकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा बऱ्यापैकी रुंद आहे, त्यामुळे इथनं व्यवस्थित चालता येतं. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस तेवढी गर्दी नव्हती. कदाचित सकाळची वेळ असल्यामुळं गर्दीचं प्रमाण कमी होतं. बसस्टँडपासून चालायला सुरुवात केली होती तेव्हा सकाळचे 6:15 वाजले होते आणि ही जी स्वागत कमान आहे इथं पोचेपर्यंत सकाळचे 7 वाजले होते. म्हणजे साधारण 1 पाऊण तास प्रवास करून आपण या कमानीपर्यंत पोचू शकतो. ही कमान ओलांडून आपण पुढे आल्यावरती एक प्राचीन श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. इथं पण भाविक काही क्षण विश्रांती घेतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि मग पुढं यात्रेला मार्गस्थ होतात. मित्रांनो, सकाळची वेळ होती. हवेत एक आल्हाददायी गारवा तर होताच, पण ग्लेशियरचं गार वारं देखील वरून येताना जाणवत होतं. अंगात हे गरम कपडे तसे उपयोगी पडतात. यमुनोत्रीचा हा जो ट्रेक आहे हा खरा तर केदारनाथच्या ट्रेकचा एक वॉर्मअप म्हणता येईल. 5 ते 7 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हे चालणं आपल्याला केदारनाथच्या ट्रेकच्या वेळेस उपयोगी पडतं असं मला काही जण सांगत होते. वाटेत एके ठिकाणी आपल्याला नदीवरती बांधण्यात आलेला हा लोखंडी पूल ओलांडायचा असतो आणि हा पूल ओलांडल्यानंतर बऱ्यापैकी खडी चढाईला सुरुवात होते. मित्रांनो, ते तिथं समोर जे छोटं गाव दिसतंय त्याला जानकी चट्टी म्हणतात आणि तिथून मी चालत आलोय. हे अंतर 2.5 किलोमीटरचं आहे आणि इथून पुढे मला वरती जायचं आहे. इथून आता समोर जे आपल्याला लाल रंगाचं मंदिर दिसतंय उजव्या कोपऱ्यात, तिथं जायचं आहे. तिथं आहे श्री कालभैरवाचं मंदिर. हे कालभैरवाचं मंदिर खरं तर मध्यवर्ती आहे असं मानायला हरकत नाही आणि इथून खऱ्या अर्थानं आता एका खड्या चढाईला सुरुवात होते. वर खाली असे डोंगर चढायचे असतात, उतरायचे असतात आणि असं करत शेवटी यमुनोत्री धामच्या प्रवेशद्वारापाशी मी दाखल झालो. मित्रांनो, यमुनोत्री धाम जसं जवळ येतं तसं रस्ते अगदी निमुळते बनतात. दुतर्फा लागलेली दुकानं, स्टॉल याच्यामधनं वाट काढत आपण धामपर्यंत जायचं असतं. मित्रांनो, याच ठिकाणावरनं सर्वप्रथम आपल्याला यमुनोत्री धामचं दर्शन घडतं. 2,
उत्तुंग डोंगरांच्या मध्ये उभारलेलं हे जे मंदिर आहे, या डोंगरांच्या वरती पाठीमागच्या बाजूला भव्य ग्लेशियर आहेत आणि यमुनोत्री ग्लेशियरमधनं येणारं जे पाणी आहे हेच यमुनेचं उगमस्थान मानलं गेलेलं आहे आणि हे यमुनोत्री धाम आपण इथं पाहू शकतो. मित्रांनो, याच यमुनोत्री धामच्या जवळ आपल्याला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. पाठीमागं असलेले बर्फाचे ग्लेशियर आणि मंदिराच्या अवतीभोवती असलेले अनेक गरम पाण्याचे कुंड आणि याच गरम पाण्याच्या कुंडात भाविक स्नान केल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. मी देखील या कुंडांमध्ये स्नान केलं आणि मग मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, इथल्या कुंडांमधल्या पाण्याचे तापमान इतकं जास्त आहे की काही ठिकाणच्या कुंडांमध्ये लोक तांदूळ घेऊन येतात आणि मग त्याचा भात शिजवून प्रसाद म्हणून वाटतात. मित्रांनो, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी नदीकडे आलो. नदीच्या किनाऱ्यावरती आल्यावरती मात्र जे दृश्य पाहायला मिळालं ते पाहून मात्र खरंच खूप त्रास झाला. भाविकांनी इथं आपले वस्त्र या नदीमध्ये अशा पद्धतीनं सोडले होते. ग्लेशियरमधनं आलेलं शुद्ध असं हे पाणी इतकं प्रदूषित होईल याची मी कल्पना केली नव्हती आणि हे बघवत नव्हतं म्हणून मी इथनं निघायचा निर्णय घेतला. मित्रांनो, सकाळी निघाल्यापासून आम्ही चहा कॉफी काय घेतला नव्हता म्हणून मी आणि आंगडे काकांनी एके ठिकाणी थांबून चहा आणि नाश्ता केला. मित्रांनो, आपले हे जे 4 धाम आहेत याचं पावित्र्य आपणच राखायचं आहे. हा निसर्ग आपलाच आहे आणि हा निसर्ग याचं रक्षणही आपणच करायचं आहे. पण इथं आलेल्या भाविकांनी ज्या पद्धतीनं इथं कापड साड्या नदीत सोडल्या होत्या ते पाहून खरंच खूप त्रास होत होता. 4 धाम यात्रेतलं पहिलं धाम यमुनोत्री धाम याचं मी दर्शन घेतल्याचं एक मानसिक समाधान होतं. पण इथून निघताना मात्र हे प्रदूषण आणि ही जी रास चालली आहे निसर्गाची हे पाहून मात्र मन अत्यंत दुःखी होत होतं. मित्रांनो, ज्या व्यक्तींना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी इथं अशी ही डोली पिठ्ठू व्यवस्था देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, सकाळी यात्रेला सुरुवात केली होती तेव्हा 6 वाजले होते आणि आता दर्शन घेऊन मी माघारी निघतोय. आता सकाळचे 11 वाजलेत आणि आपण पाहू शकता की गर्दी आता वाढायला लागली. भाविकांची संख्या, खालून वर येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मी यमुनोत्री धाम उतरायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आकाश स्वच्छ होतं आणि अक्षरशः स्वच्छ ऊन पडलेलं होतं. पण तुम्हाला सांगितलं तसं हिमालयातला हा निसर्ग अत्यंत लहरी आहे. साधारण एक अर्धा ते पाऊण तास प्रवास करून मी पुढं आल्यानंतर अचानक पाठीमागं वळून पाहिलं तर ढग दाटून आले होते आणि पुढच्या अर्ध्या तासात इथं तुफान पावसाला सुरुवात झाली होती. पावसाला सुरुवात झाली. ते वरती बघा, पावसापेक्षा वारं जे आहे ना गार, पाणी इतकं थंड आहे आणि वारं जे येतंय ते जास्त बेकार. आणि सगळ्यात बेकार काय तर मिसळी होत चालली पाऊल वाट. पावसाची मोठी सहर येत होती. भाविक आडोसा घेत होते. पाऊस थांबल्यावरती हेच भाविक पुढं सरकत होते आणि अशा तऱ्हेनं संध्याकाळी 5:30च्या सुमारास मी जानकी चट्टी येथे पोचलो. माझ्यासोबत असलेले सहप्रवासी हे आता पावसामुळे पुढं मागं झाले होते आणि त्यामुळं पार्किंगमध्ये असलेल्या आमच्या गाडीत मी जायचा निर्णय घेतला आणि इथं आमच्या इतर सहप्रवासांची आम्ही वाट पाहत बसलो. मित्रांनो, असा होता माझा हा प्रवास यमुनोत्री धामचा. आपल्याला मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर आपण माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया गंगोत्री धामच्या यात्रेमध्ये. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.